तर काय आता आम्हाला जिंकायला 7 रन पाहिजे आणि आता ही 2 जण राहिलेत आणि यातल्या दोघांच्या पैकी एक जर आउट गेला तर मॅच आम्ही हारणार. काही 4 रन पाहिजे फक्त. बाउंड्री जिंकले. तर जय शिवराय मित्रांनो, आणि आता आपण आलोय ग्राउंड मध्ये. आता पोरं त्या साईडला थांबलेत सगळेजण आणि आज आमचे 3-3 ओव्हरल होते आणि जरा अवघड गेले आज ओव्हरल, कारण दोन ओव्हरल दिल्यात आणि आज उद्या आजची ओव्हरल उद्या आहे, अजून एक राहिला रिपीट दिल्या त्यांनी ओव्हरल करायला आणि उद्या पण एक ओव्हरल, म्हणजे 2 उद्या पण ओव्हरल आहेत आणि 5 तारखेपर्यंत असंच आमचं चालत राहणार. त्यानंतर मग परत सुट्ट्या आणि 15 तारखेपासून मग फायनल पेपर. तर आता आपण पेपर देऊन सगळे झालेत आपले ओव्हरल देऊन आणि आता आपण जाऊया क्रिकेट खेळायला. आता बघूया पोरं कुठं थांबलेत. हे बघा सगळीकडे बसलेत बघा, एवढंच आहे सगळं ग्राउंड रिकामं आहे. ह्या सगळ्यांना रिपीटला बोलवले, काय बघायला तेवढी. गाईज आता मॅच लागल्या आमची. हे बघा आता 7 ओव्हरची मॅच आहे. राजा आता बॉलिंग करायला लागला आहे आणि आपली आहे तीच जागा इकडं शेणक्या आहे बघा. आता पहिला बॉल टाकणार आणि विपुल आता अपोजिट आहे. विपुल आणि आर्सेनल अपोजिटला आहेत. ओय कॅच आहे, कॅच आहे, कॅच. अरे काय अभ्या हे. असू दे, आता आउट होता. तर आता पण बघूया किती स्कोर होते त्यांचा. 67ला आपलं विनिंग आहे. आता पण बघूया ट्रायल खेळणार आता आपण. तर काय आता आम्हाला जिंकायला 7 रन पाहिजे आणि आता ही 2 जण राहिलेत आणि यातल्या दोघांच्या पैकी एक जर आउट गेला तर मॅच आम्ही हारणार. थांबा आता बघूया, आउट फक्त जायला नको, 7 रन पाहिजे. लेफ्ट पुढे जाऊन खेळायला राजा, तू लेफ्ट पुढे जाऊन खेळायला. आता काहीच ह्या भावाचा आता काय खरेदी सण झाली. आता ही आउट गेलं तर मॅच आम्ही हारणार. बघा आउट जाते का नाही. एकच. आता काही 4 रन पाहिजे फक्त. बाउंड्री जिंकले. एक रन पाहिजे फक्त. आता बघा पळ आहे फक्त, पळ म्हणा त्याला. 1 रन नाहीतर आमची सुपर ओव्हर इक्वल झाल्यात. मार विपुलचं तोंड बघा. आम्ही आता फायनल जिंकलेलो आहे. राजाने मॅच जिंकवलाय. आता आमची फायनली बॅटिंग आल्या आणि आता राजा पण स्टार्टिंग करणार आहे. ते पण आता आम्ही सगळे एकत्र आले आणि ती सगळी अपोजिटला गेल्यात तिकडची पोरं. तर आता पण बघूया, ती जरा प्रोफेशनल वाटायला लागल्यात, शूज तेन घालून आल्यात आणि आमची बघा पोरं तुम्हाला दाखवतो. त्यामुळे आता काय आमचं काय खरं नाही. बघा जिंकते का नाही. खरं प्रोफेशनल काय वागून चालत नाही, स्किल्स मॅटर करतात. त्यांची फिल्डिंग बघा नुसती कशी फिल्डिंग लावा लागल्यात. हे बघा त्यांची फिल्डिंग नुसती बघा. ह्या टोकापर्यंत ते असं फिरून 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 ह्या टोकापर्यंत. बघूया आता कुठे पण मारायला तिकडे कॅच आउटच जाणार आहे मला वाटायला लागले. बघा आता काही काय होते, जिंकणार काय नाही आपण. बघा तर काय आता आमच्या आलं फिल्डिंग आणि आता आमच्या रन 46 आहेत. आता बघूया मारतात का नाही. 2 ओव्हरमध्ये आता ते गुंडाळणार आहेत असं आम्हाला वाटायला लागले. आता बघूया काय खेळतात का नाही. तर काय आता आपण फायनली मॅच हारलेला आहे 5व्या ओव्हरमध्ये. 2ऱ्या ओव्हरमध्ये हारणार होतो आपण असं आम्हाला वाटलेलं, हिने सांगितलेलं. तर आता आम्ही मॅच हारले 5व्या ओव्हरमध्ये आणि आता आपण सगळे चालले, सगळे त्यांच्या अपोजिटवाले सगळेजण गेलेत. आता ही सगळी घरी चाललेत आणि आज उद्या पण पेपर आहे, सगळा अवघड पेपर आहे, प्रॅक्टिकल पेपर PECचा. तर आता आपण जाऊया घरी. 80 त्यांचा. सो गाईस तर आता आम्ही चाललोय घरी आणि असं नाही माझ्यासोबत आणि बाकी सगळी गेल्या तिकडच्या रोडवरनं आणि आता आपण चाललोय घरी. बघा रोडवर आता आणि आता आपण जाऊया घरी आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. तर गाईज आता आम्ही आले
इथं रेल्वे स्टेशनवरती आणि सोन्या पण आहे माझ्यासोबत, कारण बाबा आणि मम्मी जाणार होती कोल्हापूरला, कारण जरा काम आहे त्यामुळं जाणार होते. मी पण जाणार होतो, खरं आता पेपरमुळे त्यांनी मला जाता आलं नाही. आणि आता आपण जाऊया घरात, आता एकटं जायला पण नाही. आणि आता विपुल येते का बघा, कारण विपुल काय फोन उचलून झाला आहे बघा. आता तुम्हाला सांगतो, आता आम्ही जातो आता डायरेक्ट घरी आणि भेटूया थोड्या वेळ. तर काय आता आम्ही आलो आता कॉलेजजवळ आणि आता विपुलला पण घेतला आहे. घरीच होता, खरं जरा मामाजीकडे गेलेला त्यामुळे त्यांना फोन उचलला नव्हता बघा ते. आणि तो इथं सोन्या आता नवीन एअरबड्स मागवले त्यांना, एअरबड्स नाही बड्स मागवले आहेत, एअरबड्स मागवणार नाहीत त्यांना, वेगळ्या कुठल्या तरी कंपनीचा आहे. तर आता आपण जाऊया घरी आणि पुढचं आता घरात दाखवतो. आणि आता लई वेळ झाल्यामुळे त्यांनी आता घरातल्यांचा पण फोन आला आहे, पोचला का नाही अजून घरात म्हणून. तर काही आता यो चालला आहे घरी, येऊ काही येणार नाही कारण आता जास्त असाइनमेंट त्यांनी लिहायचे आहेत, त्यामुळे आता काही येऊ शकणार नाही. आणि आम्ही आता घेतला आहे राजकुमारला, दिसते कसा बघा यो, आणि विपला आहे. नंतर आता आपण जाऊया घरात आता. तर आता तुम्हाला घरात गेल्यावर भेटतो. तर काय आता आम्ही आले फायनली घरी आणि आता राजा त्यांनी म्हणाला आहे भूताचा पिक्चर लावा. आता बघा खरं आता हे भूताचा पिक्चर लावला की डायरेक्ट झोपते आणि म्हणते मला झोपायला आणि झोपते डायरेक्ट. ह्याला मेन मुद्दा म्हणजे की नाही, ह्याला बघायला नसते पिक्चर भूताचा, त्यामुळे झोपते. तर काय आजसाठी बघते एवढंच. तर आता आम्ही पण झोपणार पिक्चर देऊन बघून. आणि उद्या परत आमचं कॉलेज आहे आणि सकाळी 10 वाजता. तुझे किती? 11 वाजता. युगा आता आमच्याच अलीकडच्या बॅच बी बॅचला आणि आम्ही सी बॅचला आहे, यांचं 11:30ला. आम्ही 10 वाजता आता घरातून बाहेर पडणार. तर आता आजसाठी बघते एवढंच. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय गाईज.